झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमध्ये एक बातमी, विहीर आहे, पाणीही आहे, पण तरीही टँकर्स आहेत। ही कथा आहे नागपुरातली। नागपूरमध्ये अनेक विहिरी आजही पाण्याने भरलेल्या आहेत, पण तरीही महापालिका टँकर्सच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च करते। विहिरींकडे लक्ष दिलं तर नागपूरकरांना भरपूर पाणी मिळणार आहे। जाणून घेऊयात एका विहिरीची व्यथा। मी नागपूरच्या चंदननगर भागातली विहीर। एकेकाळी मीच इथल्या लोकांची गायीगुरांची तहान भागवायचे, पण हळूहळू नळ आले आणि मी अडगळीत पडले। लोक इतके निष्ठुर की चक्क कचरा टाकायला माझा उपयोग करू लागले। नळांचं एवढं कौतुक झालं की माझ्यासारख्या 280 विहिरी अशाच दुर्लक्षित झाल्या। इथले लोक म्हणतात की माझ्या या अवस्थेला महापालिका जबाबदार आहे। साफ करत नाही बरोबर, म्हणजे काय थोडासा कचरा काढते आणि बाकी ठेवून देते। जसं तसं जेवढा मलमा काढायचा आहे तेवढा नाही काढत। पाण्याची वास येते, वापर होत नाही बरोबर, आणि महानगरपालिकेवाले साफ करत नाही। त्यांनी साफ करायला पाहिजे, पावडर टाकायला पाहिजे। नळांनी गेल्या काही वर्षात भरपूर तोरा मिरवला, पण यंदाच्या दुष्काळानं मात्र नळांचं तोंडच कप्प केलं। आडातच नाही मग पोहऱ्यात येणार कुठून? मग इथले लोक टँकरच्या नादाला लागले। एकट्या धरमपेठमध्ये गेल्या 2 महिन्यात त्या टँकरनं 7,500 फेऱ्या मारल्या। त्यासाठी पालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च केले, पण मी लोकांची तहान भागवायला उभी असूनही माझ्याकडे फिरकावंसं कुणालाही वाटलं नाही। थोडीशी आपुलकी दाखवली तर मी हजारो लोकांची तहान भागवू शकते आणि महापालिकेचे पैसेही वाचवू शकते। आत्ता कुठे महापालिकेला माझी ही व्यथा कळतीये। 73 विहिरी आहे, त्याच्यापैकी साधारणतः 80% विहिरी चालू आहे। एक 20% विहिरी ज्या आहे या कचऱ्याने भरलेल्या आहे, तर त्या शुद्ध करून आम्ही त्याचा वापर, पाण्याचा वापर करण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे। महापालिकेने माझ्याकडे दुर्लक्ष केलंच, पण त्याही पेक्षा मी ज्या माणसांची गेली 80 वर्ष तहान भागवली त्यांनी माझी जी अवस्था केली आहे त्याचं जास्त वाईट वाटतं। नागपूरकरांनी मला आपलंसं केलं तर त्यांच्या आयुष्यात आनंदाचे झरे फुलवण्याची ताकद माझ्यातच आहे। झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।